माझ्या आयुष्यातील एवढा खास दिवस, पण तो एवढा भारी होईल मी कधी विचार पण नव्हता केला. तर आजच्या व्लॉगची सुरुवात झाली मामाच्या घरून. मी बिट्टू गुड्डूला घ्यायला आलो होतो. यांची तयारी तर पूर्ण झाली होती, पण मी अजून जुन्याच कपड्यावर होतो. मग नवरीसाठी गिफ्ट घेऊन आणि तयार होऊन घाई मध्ये बसलो गाडीत. इकडे माऊ म्हणे मामा मला पण घे व्लॉग मध्ये. नवरीसाठी बुके घेऊन गेलो लक्ष्मी आईचं दर्शन घ्यायला, कारण माझ्या आयुष्यातील एवढा मोठा दिवस आणि लक्ष्मी आईचं दर्शन नाही घेतलं असं कधी होईल का. त्यानंतर दुसऱ्या गाडीत बसून आम्ही पोहोचलो. इथं मामा आधीच सगळं नियोजन पाहत होते. मग आपला सगळा परिवार आला आणि लागलो रील शूट करायला. डायरेक्शनला प्रमोद आणि सुशांत होतेच आणि सगळ्यांसोबत नवरीला बुके देऊन फोटो पण काढला. थोड्याच वेळात साखरपुड्याचा कार्यक्रम पण सुरू झाला आणि मामाने मला डायरेक्ट उचलून स्टेजवर नेलं आणि इकडे मग तुम्ही साखरपुडा करा की लग्न, मी माझ्यात मग्न म्हणे. त्यानंतर माझी पूजा झाली आणि मी बसलो आणि शीतल पण भेटली. लगेच मामा पण नवरीला उचलून घेऊन आले स्टेजवर आणि हे आहे आमची एंगेजमेंट रिंग. कशा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. नंतर परीला पण खूप फोर्स केला ब्लॉग साठी हाय करायला, पण तिने काही केलंच नाही. मग नवरीची पण पूजा सुरू झाली आणि मावतर डायरेक्ट नवरीच्या बाजूलाच होती फोटो काढायला. त्यानंतर फायनली रिंग सेरेमनी सुरू झाली. बघा तुम्ही विथ म्युझिक. मग सगळ्यांसोबत फोटो काढून आमचा पण फोटोशूट केला. बुलेटवर फोटो काढून मन नाही भरलं म्हणून कार मध्ये पण केला आणि या सगळ्या धावपळ मध्ये जेवणच राहिलं. पण खरी मजा तर रात्री येईल नाचायला. हो, आम्ही साखरपुड्यात पण नाचलो, कारण जिथं आम्ही सगळे फॅमिली मेंबर जमा होतो तिथं माहोल बनल्याशिवाय राहत नाही. पण थोडा वेळ नाचून स्पीकरला प्रॉब्लेम आला म्हणून गाडीतच गाणे लावून नाचू लागलो. मग मी पण येत नाही तरी थोडं नाचून घेतलं. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर फॉलो करा. आपण भेटू उद्या. जय महाराष्ट्र.